आम्हाला 16 तारखेला म्हणजे माहिती भेटली बाबा विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या तिथ राजेश्वर नगर भागात काही आय टी कंपनी आहे, त्यात इलिगल काहीतरी ॲक्टिव्हिटीज चालू आहे असं माहिती भेटली. त्याप्रमाणे आम्ही जाऊन पाहणी केले. मग तिथं जेंट्स आणि लेडीजचं येणं जाणं वगैरे होतं. त्यानंतर आम्ही वरिष्ठांना माहिती दिली, डी सी पी क्राईम मॅडमला आणि सी पी साहेबांना. त्यांना त्यांची परवानगी घेतली. मग त्यांची परवानगी घेऊन आम्ही 17 तारखेला सकाळी म्हणजे त्यांचे ऑफिस सुरू होण्यापूर्वी आमची टीम सगळे आम्ही रेडसाठी तयार होतो. 2-3 मुली आणि मुलगा वगैरे आत गेल्यानंतर आम्ही त्यांची पाठीमागच ऑफिसमध्ये प्रवेश करून तिथली माहिती घेतली आणि त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं, मल्टीनॅशनल आय टी कंपनी आहे. मग त्या कंपनीमध्ये हेस्ट सोल्युशन व अल्ट्रा इन्फोटेक नावाच्या कंपनीचं नाव आहे त्यांचे. मग त्यामध्ये आय टी कंपनीमध्ये जे काही सर्व्हिसला आहेत किंवा सर्व्हिसला लागणारे मुलं आहेत, त्यांच्यासाठी सर्टिफिकेटची गरज असते त्यांना, म्हणजे कुठल्याही कोर्सची वगैरे. त्यांच्या प्रमोशनसाठी किंवा त्यांची इन्सेंटिव्ह वाढणीसाठी वगैरे तो सर्टिफिकेटची गरज असते. तो सर्टिफिकेट एक कंपनी असते, म्हणजे तो कंपनीने त्यांना सर्टिफिकेट मिळवण्यासाठी परीक्षा कंडक्ट करते. त्या परीक्षा जो कंडक्ट करत असते त्या कंडक्ट करणाऱ्या परीक्षांची सगळे डिटेल्स ऑनलाईन म्हणजे सोशल मीडियावर जाहिरात दिलेली असते. त्या जाहिरातीवरून जो कोणी ज्यांना गरज आहे आय टी कंपनीमध्ये सर्टिफिकेटची, ते मुलं किंवा नोकरदार त्यांना संपर्क करतात. मग त्याचं डेट वगैरे सगळं फिक्स असते. मग तो ज्या कंपनीने पेपर कंडक्ट करत असते त्यांच्याकडून जो वेंडर लोक आहेत, म्हणजे सगळे म्हणजे विक्रेता वगैरे, त्यांनी काय करतात त्यांच्याकडून सगळे डिटेल्स माहिती घेतात, कोण कोण बसणार आहे. मग तो बसल्यानंतर वेंडर लोकांनी त्यांना संपर्क करतात, बाबा तुम्हाला परीक्षा पास होण्यासाठी आम्ही मदत करतो म्हणून वगैरे असे. मग त्यांची रेट ठरतात पेपरला. म्हणजे आता वेंडर लोक जास्त पण घेऊ शकतात. म्हणजे ज्यावेळी आम्ही रेट केलेले आहेत, अशफाक अत्तार म्हणून आहे, मग त्यांनी एका पेपरसाठी या पेपर 2 तासाचं पण असते, 4 तासाचं पण आहे, 3 तासाचे पण आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतात. मग तो अत्तारनी त्यांना एका परीक्षेसाठी 1500 ते जवळजवळ 8000 रुपये असं एक परीक्षेसाठी घेतलेलं आहे. मग तो वेंडर लोकांकडून यांना लिस्ट येते, म्हणजे जो का आता आम्ही आरोपी अटक केलेले आहे त्याला. मग तो लिस्ट आल्यानंतर सगळं पेपर सेट होते. ज्या दिवशी पेपर असते सगळं तो जो पेपर देणारा असतो तो अशा रूममध्ये बसलेला असतो. जे पेपर कंडक्ट करणारी कंपनी असते, मग त्यांना सांगते, बाबा तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोण नाही का, तो इन कॅमेरा आम्हाला सगळ्याला दाखवा म्हणून. मग तो काय करते, पूर्ण रूमची त्यांनी कॅमेरा देते, म्हणजे सगळी व्हिडिओ शूटिंग त्यांना पाठवते, लाईव्ह असते सगळं. मग तो कंडक्ट करणाऱ्यांना वाटते बाबा कोणच नाही, हा परीक्षार्थी एकटाच आहे. ज्यावेळी शेवटचं एक 5 मिनिट परीक्षा सुरू व्हायला असते, त्यावेळी हा इन्फोटेक कंपनी आहे, अशफाक अत्तारची कंपनी काय आहे, त्यांच्याकडे काम करणारे त्यांना लिंकद्वारे संपर्क करतात. मग त्यांच्या जो काही परीक्षार्थी त्यांचे स्क्रीनवर जो काही माहिती येते तो स्क्रीन शेअर डायरेक्ट ह्यांना होते. मग तो प्रश्नपत्रिका आल्यावर मग तो स्क्रीन शेअर यांच्याकडे आल्यानंतर यांनी स्क्रीन शेअर जो काही आलेला असतो प्रश्नपत्रिकाचे प्रश्न आहेत, तो ChatGPT जेमिनीद्वारे उत्तरची शोध घेते. उत्तर त्यांनी पूर्ण उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका हाच जो काही इन्फोटेक कंपनी आहे त्यांनी सोडवते. तो फक्त परीक्षार्थी कॅमेरासमोर म्हणजे त्याच्या PC समोर बसलेला असतो. कंपनीला ज्यांनी कंडक्ट केलेलं असते त्यांना पण तो मुलांचंच IP ॲड्रेस भेटते आणि लोकेशन पण तिथलाच असते. मग फक्त यांनी सगळे पूर्ण पेपर सोडवून देतात. सोडवून दिले की तो जो काय टाईम असते त्यामुळे त्यांनी येस किंवा नो, फेल किंवा पास असं येते. त्यांचं फक्त पास करण्यापुरतं यांचं काम आहे. पुढं तो सर्टिफिकेट वगैरे ऑटोमॅटिक ऑनलाईनवर जनरेट होत असते. म्हणजे साधारण यांनी मार्च 2025 पासून सुरू केलेलं आहे. 3126 वगैरे अशी म्हणजे एवढ्या लोकांना त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे आता यांचे मूळ सोलापूरचेच हे आहेत, मूळ यांचे आजोबा वगैरे. वडील पिंपरी चिंचवड ते सर्व्हिसला असल्यामुळे तिकडे राहिला आहेत आणि याचा जन्म वगैरे पिंपरी चिंचवडला झालेला आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये आय टीचंच काम करत होता, म्हणजे ट्रेनिंगसाठी मुलांना ट्रेनिंग वगैरे देतं. तिथून ते परत सोलापूरला आले.
सोलापूरला सासू सासऱ्यांच्याच नावाने घर आहे, त्या घर वजा ऑफिस त्यांनी तयार केलेलं आहे. तिथं हा मागील एप्रिल मार्चपासून सुरू केलेलं आहे. मग तेव्हापासून हा इलिगल ॲक्टिव्हिटी तो करत होता म्हणजे असे. आता गुन्हा 17 तारखेला आम्ही अरेस्ट केलेला आहे. PNS 318-4, 319-2, IT ॲक्ट 66, 66C, 66D प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी अरेस्ट आहे, मेन आरोपी. आजपर्यंत त्याला कस्टडी आहे. आज आम्ही परत वाढीव रिमांडसाठी मागणी करत आहे. हां, फिर्यादी आमचं PSI नागेश इंगळे आहे. तपास माझ्याकडे आहे. माननीय CP साहेब आणि कराय मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास करत आहे.